सर्वात प्रथम तुम्ही माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे आभार मानते. आणि मी हे यश असं तसं ओढून नाही आणलेलं, ते कष्टाने कमवले. तो थोडा संघर्ष तुमच्या पुढे सांगते आणि तुमचे आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर करते. तर हे सगळे आज दिसतंय की सक्सेस आहे, पण या सक्सेस माग खूप सारा त्रास आणि खूप कष्ट मी केलेले आहेत. माझ्या मम्मीला तर वाटत होतं हिने या क्षेत्रात नाही जावं. मम्मी देवाला प्रार्थना करायची की ही 2 दिवस जाईन, 4 दिवस जाईन आणि घरी राहीन. पण मम्मीला असं वाटलं, म्हणलं नाही आता आपण करायचंच आहे. माझे पप्पा माझे काका असतील त्यांना सर्वात जास्त आज आनंद झाला असता. ते नाहीत आज आपल्यात, पण ते जिथं कुठे असेल तिथं ते पाहत असते माझं. तर माझे पप्पांचा खूप मोठा सपोर्ट आहे, काकांचा आहे, घरातल्या सर्वांचा आहे. माझा भाऊ असेल, बहीण असेल, आत्याच्या मुली सर्व. तर माझे पप्पा म्हणले कर तुला काय करायचं आहे ते तुझ्या आयुष्यात कर, मी तुझ्या मागं खंबीरपणे उभा आहे. मला 10वीला जेव्हा 81% मार्क पडले तर सर्वजण मला म्हणले तू सायन्स घे, डिप्लोमा कर, हे कर ते कर. मी म्हणलं नाही, मला आर्ट्स घ्यायचे, मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे. तर सगळे मला येड्यात काढायला लागले की एवढे मार्क तू आर्ट्स घेते कसं काय. तर माझे पप्पा म्हणले कर तुला काय करायचं ते कर. मग मी म्हणलं आता कोणालाच नाही घाबरत, माझे पप्पा माझ्या बाजूने, मी करणार काय करायचं ते करणार. तर मी आर्ट्स साईड घेतली, 11वी 12वी रेग्युलर गेली. नंतर आमच्या अकॅडमीला JM फिटनेस करिअर अकॅडमी आमच्या अकॅडमीचं नाव आहे. ते मी एका स्टेटसला तिथे आर्मीचा रिझल्ट लागला होता ते मी पाहिला, कारण की मला आर्मीची पहिल्यापासून भरपूर क्रेज होती. आणि ते माझ्या पप्पांचं स्वप्न होतं की त्यांनी आर्मीत जावं, पण त्यांना ते नाही जमलं. त्यांना असं वाटत होतं की त्यांची मुलगी ते पूर्ण करेन. पण सॉरी पप्पा, मी आर्मीत नाही, पण आज मी पोलीस झाले. ते नाही, पण हे स्वप्न तुमचं मी केलंय पूर्ण. तर अकॅडमीत माझा 3 जुलै 2024 हा माझा अकॅडमीतला पहिला दिवस होता. आणि 10 एप्रिल 2026 हा माझा अकॅडमीतला अभ्यासाचा शेवटचा दिवस होता. असा 1.5 वर्षाचा मी संघर्ष केला आहे. तर मला असं वाटत होतं की मी करेन का नाही. मला ग्राउंडची तर खूप भीती वाटायची, पण मांजरी सर होते आमचे, त्यांनी माझं ग्राउंड केलं. सरांपुढं भरपूर वेळा म्हणलं सर नाही होत मला आता. सारखी रडायला यायची, पाय दुखायचे. सर माझ्या सांगितलं सांग तुम्ही करत राहा. तर सरांचं मार्गदर्शन भरपूर लाभलं आणि ते मी केलं. माझं ग्राउंड पहिलं 40-39 असं पडायचं. त्या दरम्यान मी आजारी होते मध्ये. नंतर मला भरपूर जण म्हणले आता ते सोडून ये, करू नको, की नाही जमत तुला. म्हणलं आता नाही, सगळे म्हणतात ना नाही करायचं, आता तेच करायचं. नंतर तिकडून आले, 1 महिना गॅप घेतला, बॉडी रिकवर नव्हती झाली. सर म्हणले आराम करा साळुंके. मग केलं. नंतर म्हणलं नाही, 1.5 वर्ष झाले आपण एवढा टाइमपास केलाय. लास्टचे 4 महिने एवढे जीव लावून केलं ना. आज मी मुंबई पोलीसमध्ये रुजू झालेले आहे. आणि पेपरबद्दल सांगायचं झालं तर माझा पहिल्यापासून अभ्यास होता, पण सरांचं मार्गदर्शन भरपूर लाभलं. सर म्हणायचे पेपर सोडवा सांगते. लास्टच्या 1-1.5 महिन्यात मी 200पेक्षा प्लस जास्त पेपर सोडवले असेल. 24,500 भरून पुस्तके. ते बरं थाटस्तवर मी पाठ केलं होतं, ते त्याच्यातली गणित सुटायची नाही. मी ते पाठच करून टाकायचं डायरेक्ट, जे सुटत नाही ते पाठ करायचं. आणि माझ्या मैत्रिणी असतील त्यांनी मला ग्राउंडला तर खूप सपोर्ट केला आहे. म्हणजे मुख्यतः कोळीकर असेल, ती मला म्हणायची सोने तू टाईम नाही टाकला का तर बोलणारच नाही मी, अशी म्हणायची ती. आणि मग मला लई भीती वाटायची बोलती का नाही आपल्यात. मग जीव काढून पळायचं. तो टाइम यायचा, आधी आनंद व्हायचा. टायमिंग आल्यावर मार्क्स पडल्यावर खूप बरं वाटायचं. मी अकॅडमीत गेल्यापासून माझ्या पहिल्या पेपरला मला 46 मार्क पडले होते. आणि आज मी मुंबईला 88 मार्क घेऊन OBC मधून मुलींमधून जिल्ह्यात टॉपला आलेले. मुलांचं पण ओपनचं मेरिट तोडून आज मला 133 मार्क आहे. मुलांचं मेरिट 130 लागले आणि ते पण मी तोडलेलं आहे. याचा मला माझा स्वतःचाच मला अभिमान वाटतोय. आणि रिझल्टने आम्हाला तर एवढं तडपवलंय मुंबईच्या. 1 ते 1.5 महिना झाले, सगळे पाहुणे घरी आले होते. आजच रिझल्ट लागेल मगच लागेल, ते निघून गेले सगळे. पाहुणे निघून गेले आणि माझा रिझल्ट लागला, ते परत आले.
आज हा कार्यक्रम होतोय, सगळ्यांना पाहायचं होता हा कार्यक्रम. मला असं पाहायचं होतं, माझ्या आजीला पाहायचं होतं, मम्मीला, पप्पांना, सगळ्यांचं स्वप्न मी पूर्ण केलेलं आहे. पण मी असं म्हणत नाही की माझा संघर्ष इथं संपलाय. मी माझ्या संघर्षाला स्वल्पविराम देऊन त्याच्याही पुढची मी डिपार्टमेंटल PSI असेल त्याच्याही पुढच्या पोस्ट मी काढेन, तेव्हाच माझ्या संघर्षाला पूर्णविराम देईन असं मी तुम्हाला आत्ताच सांगते. आणि ज्या शाळेत शिकले तिथं आज माझा सत्कार होतं, यापेक्षा भारी गोष्ट माझ्यासाठी काही नाही आहे. आणि इथून पुढं काही वर्षात मी PSIची पोस्ट काढून याच्यापेक्षा मोठा सत्कार माझा इथं होईल असं मी तुम्हाला आवाहन करते. आणि तुमचे सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही या कार्यक्रमाला उशीर झालाय पण तरी सगळे बसले आहेत आणि तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज साळुंखे परिवाराच्या सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहे आणि या आनंदाश्रूंना आपल्या शब्दांमधून मांडण्यासाठी आदरणीय सुनील साळुंखे यांना विनंती करतो की आपण सगळ्यांचे आभार या ठिकाणी मांडायचे.